निकाल लागेल. विखे की लंके आणि शिर्डीत कोण या दोन्ही प्रश्नाची उत्तरे मिळतील. सध्या तरी नेत्यांची झोपमोड आणि कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू आहे. निवडणूक विश्लेषकांच्या मते नगर आणि शिर्डी या दोन्ही जागांवर महायुतीला विजयाची संधी आहे. मात्र तरीही मतदार राजा कोणाला किती पावला हे निकालानंतरच कळणार आहे. मात्र या आठवड्यात नगर जिल्ह्यातील वातावरण विधानसभा निवडणुकाबाबत तापले आहे. महायुती व महाविकास आघाडी टिकेल का? टिकली तर कोणाला संधी मिळेल? अपक्ष कोण लढणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. नगरी पंचने या विषयावर प्रत्येक तालुक्यातील सामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात 12 विधानसभांपैकी किमान 10 मतदारसंघात नवे चेहरे दंड थोपटण्याची शक्यता आहे. विखे व थोरात वगळता इतरांना यावेळी चांगला संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यातील 12 विधानसभेचा नगरी पंचने घेतलेला हा संक्षिप्त आढावा. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. मित्रांनो, नगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी संगमनेरमध्ये थोरात आणि राहत्यात विखे यांची कित्येक वर्षापासून एकहाती सत्ता आहे. इतर अनेक तालुक्यात मात्र चेहरे बदलतात. अकोले, कोपरगाव, श्रीगोंदा, शेवगाव यासारख्या तालुक्यात यंदा ही परंपरागत लढत होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पारनेर, कर्जत, जामखेड, नगर शहर, नेवासा, श्रीरामपूर, राहुरी या तालुक्यात यंदा नवे चेहरे दिसण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. आता या शक्यता किंवा चर्चा का? तर यासाठी त्या तालुक्यातील राजकारण पाहावे लागते. पहिल्यांदा आपण परंपरागत लढती कोठे होतील ते पाहू. अकोल्यात गेली 40 वर्ष पिचड पिता पुत्रांकडे सत्ता होती. गेल्या वेळी ते राष्ट्रवादीतून भाजपकडे आले आणि डॉक्टर किरण लहामटेंना आमदारकीची लॉटरी लागली. या दोघांखेरीज तळपाडे, भांगरे हेही अनेकदा नशीब आजमावतात. यावेळीही अकोल्यात परंपरागत लढत होण्याची शक्यता आहे. युवा नेते अमित भांगरे यांच्याकडेही लक्ष लागले आहे. कोपरगावमध्ये काळे कोले यांच्या कुटुंबातच लढत होण्याची शक्यता आहे. फक्त स्नेहलता कोलेंऐवजी विवेक कोले असा बदल होण्याची शक्यता आहे. श्रीगोंद्यातही पाचपुते, जगताप, नागवडे, सेलार यांच्यात परंपरागत लढत होईल. फक्त पुरुष की महिला हा बदल यावेळी निर्णायक राहणार आहे. शिवाय दुसऱ्या फळीतील युवा नेते साजन पाचपुते यांच्याकडे लक्ष असणार आहे. शेवगावमध्ये राजळे ढाकणे अशी परंपरागत लढत होईल. फक्त घुले बंधू आणि काकडे कुटुंबे काय करतील एवढाच काय तो ट्विस्ट राहील. मित्रांनो, आता आपण कोणत्या मतदारसंघात चेहरे बदलले जाऊ शकतात ते मतदारसंघ पाहू. पहिला नंबर येतो तो पारनेरचा. पारनेरमध्ये महाविकास आघाडीकडून निलेश लंके किंवा राणीताई लंके उभे राहण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. मात्र त्यांना पराभूत करण्यासाठी विखे, अजितदादा, आवटी, शिंदे, झावरे अशी सगळी फौज एक होण्याची शक्यता आहे. लंकेंविरोधात दोन्ही विजय आवटी की थेट नवा चेहरा या प्रश्नाचे उत्तर अवघड राहील. पारनेरनंतर सर्वात हॉट राहील तो कर्जत जामखेड. या मतदारसंघात रोहित पवारांना पराभूत करण्यासाठी विखेंसह अजितदादाही सक्रिय राहतील. शिवाय विधान परिषद मिळाल्यामुळे राम शिंदेऐवजी भाजपकडून प्रवीण घुले, सचिन घायवळ अशी नावे अचानक चर्चेत येऊ शकतात. त्यामुळे तेथेही चुरस वाढेल. नगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोण हेही कोडेच आहे. विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, किरण काळे ही नावे सध्या चर्चेत आहेत. शिवाय भाजपमधून बंडखोरीची शक्यताही आहेच. नेवाशातून शंकरराव गडाख यावेळी ठाकरे गटाकडून उभे राहण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी त्यांच्या विरोधात लढलेल्या भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याला इथून संधी मिळू शकते. ऋषिकेश शेटे, स्वर्गीय खासदार तुकाराम गडाखांचे बंधू किसनराव गडाख, पंचगंगा शिडचे प्रभाकर शिंदे ही नवी नावे सध्या चर्चेत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात यावेळी अनेक चेहरे बदलण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार लहू कानडे यांनाही तिकिटासाठी झुंजावे लागणार आहे. त्यांच्या विरोधात भाऊसाहेब कांबळे, करण ससाणे, नितीन दिनकर ही नावे अचानक समोर येऊ शकतात. ससाणे यांना काँग्रेसकडून ही निवडणूक लढवण्याची संधी आहे. राहुरीत विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचे तिकीट महाविकास आघाडीकडून फिक्स मानले जाते. मात्र त्यांच्या विरोधात कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे. गेल्या वेळी भाजपकडून लढलेले शिवाजी कर्डिले यांना जिल्हा बँकेवर संधी मिळाली आहे. शिवाय कर्डिले यांचे नाव श्रीगोंदा, नेवासा या मतदारसंघातही अनेकदा घेतले जाते. भाजपचा हुकमी एक्का म्हणून कर्डिलेंना भाजप श्रीगोंदा किंवा नेवासेतूनही उतरू शकतो. त्यामुळे तनपुरेंविरोधात यावेळी राहुरीतून नवा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे. राहुरीत तनपुरे विरोधात युवा नेते सत्यजित कदम यांचेही नाव आघाडीवर आहे. त्यामुळे या मतदारसंघातही यावेळी चुरस पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, हा झाला नगर जिल्ह्यातील विधानसभांचा धावता मागोवा.
प्रत्येक विधानसभेतील खाचा खोचा, तिरक्या चाली आणि सूक्ष्म विश्लेषण आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. त्यामुळे आत्ताच नगरीपंचला सबस्क्राईब करून ठेवा. शिवाय तुमच्या तालुक्यात कोणाला संधी आहे हेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.